Hello, how are you? So, okay. I was just checking सरळ आहे की नाही कारण आपण आवरतोय and we are going to जत्रा. तुमच्यापैकी कोणाला जत्रा आवडते? आमच्या इथे सगळ्यांना लिटरली सगळ्यांना जत्रा कन्सेप्ट खूप आवडते आणि आम्ही कम से कम 4-5 वेळेस तर जातो मिनिमम. 15 दिवसांची यात्रा असते आणि आय थिंक दिस इज माय 4th टाइम मी चालले आणि मी असं डिसाईड केलं की दिस इज गोइंग टू बी माय लास्ट टाइम कारण ऑलरेडी आम्ही खूप खर्च केलाय जत्रेत. पण आय थिंक अजून एकदा आम्ही जाऊ. मे बी दिस इज द सेकंड लास्ट टाइम. आणि आज आम्ही मैत्रिणी चाललोय. आम्ही तिघीजणी 2 मैत्रिणी आणि मी असं आम्ही तिघीजणी चाललोय आणि आय वॉज जस्ट गेटिंग रेडी. सो आय जस्ट थॉट की आपण एक छोटासा मिनी व्लॉग करूयात आजच्या यात्रेचा. आणि मी भरपूर छोट्या मोठ्या अशा गोष्टी शॉप करते यात्रेतनं ज्या युजली इतर ठिकाणी मिळत नाही. ज्या त्यातल्या त्यात बऱ्या असतात त्या मी नक्कीच घेते दरवर्षी यात्रेतनं. अँड आय डोंट फील इट बॅड बिकॉज दिस इज वॉट इट इज. आय लाईक इट. मोस्टली तरी बायकांच्या गोष्टी भरपूर असतात आणि हे अशा टाईपचे मंगळसूत्र वगैरे हे पण रिसेंटली परचेस्ड आहे यात्रेतलं. तर अशा टाईपचे मंगळसूत्र आणि अशा भरपूर ज्वेलरीच्या गोष्टी असतात. मी पैंजण पण घेतले होते. आय थिंक मी एक ना छोटासा व्हिडिओ बनवेन तुम्हाला ज्या ज्या वस्तू मी घेतल्या त्याचा. मला फॉर नो रिझन आवडतात आणि मी फॉर नो रिझन घेऊन येते घरी. मी फर्स्ट इव्हनिंग जेव्हा गेलो होते तेव्हा मी छोटेसे व्हिडिओ क्लिप्स बनवले होते आणि त्या मी टाकल्या आहेत शॉर्ट्समध्ये. बट आजचा एक प्रॉपर मिनी व्लॉग बनवते मी. जे 2-3 तास आम्ही काढणार आहेत ते व्लॉग करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि आपण ऑलमोस्ट रेडी झालो आहे. तर मला फक्त केस विंचरायचे आहेत अँड लिपस्टिक इज समथिंग जे मला लावायचं आहे. बाकी आय एम जस्ट डन. मी अशीच जाणार आहे. चेहऱ्याला आपण काही लावणार नाही आहे. टू बी बेसिक अशीच जशी दिसते तशी. सो लेट्स गो. स्टे ट्यून्ड. सो जस्ट आम्ही यात्रेत एंटर केलं आणि प्लॅन करतो की सगळ्यात पहिले काय परचेस करायचं. तर डोक्यात विचार आला की देवीच्या साड्या. मार्गशीर्ष महिना लवकरच स्टार्ट होणार होता आणि देवीसाठी आम्ही दरवर्षी साड्या यात्रेतनं घेतो. यावर्षी पण घ्यायचा प्लॅन होता. बट बघूयात पुढे प्लॅन सक्सेसफुल होतो की नाही ते. पण यावर्षी खूप महाग झाले देवीच्या साड्या. पण मागच्या वर्षी आहे ना 200 मध्ये 3 साड्या घेतल्या होत्या. 3 का 4 जास्तच असते. एवढ्याला कसा तयार झाला मागच्या वेळी. आता डायरेक्ट 150 बोलतो. विचार बरं इकडे. तर साड्यांच्या अनसक्सेसफुल खरेदीनंतर आम्ही बांगड्या आणि ज्वेलरीकडेच वळलो बिकॉज अल्टिमेटली आम्ही तेच घेणार होतो. सो ही आम्ही परचेसिंग करत होतो. बघा दुकानं कशी असतात आणि कलेक्शन कसं आहे. रबर छान वाटतं तो. हां चांगलं आहे क्वालिटी. हे 2 घेतले. हे काढायला लागेल तुम्हाला. हे असं नाही अलाउड नाही आहे. ही बाईक कोण दाखवायला लागेल. कसा दुखतोय नाक दुखतोय तरी हाऊस काय फिटत नाही यात्रेत. चांगली आहे ना. दादा एक कोल्हापुरी द्या ना मला पण. देऊ ना. तर फायनली आम्ही
1000-1500 खर्च केल्यावर रिटर्न घरी निघालो होतो. पण घरी जायच्या आधी आम्हाला फ्रूट ज्यूस प्यायचं होतं, ते आम्ही घेतले आणि मी पण आता ते एक ज्यूस एक्स्ट्रा घेतले आणि मला माझा नवरा घ्यायला आला तर त्याच्यासाठी एक बाईट तो बनता आहे. सो लेट्स गो होम. वी आर डन विथ द यात्रा स्टफ.